बारामती नगर परिषदेमध्ये आज स्थायी समिती तसेच सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र या निवडी दरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे नगर परिषदेत राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या निवड प्रक्रियेत अपक्ष म्हणून निवडून येत संपूर्ण बारामतीत वेगळं राजकीय वातावरण निर्माण करणारे नगरसेवक निलेश भारत इंगुले तसेच तरुण व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या संघमित्रा चौधरी यांना स्थायी समितीमध्ये कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाहीये. विशेष म्हणजे संघमित्रा चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा ठसा पुढे नेत निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र अशा दोन चर्चेतील आणि जनाधार असलेल्या नगरसेवकांना समितीबाहेर ठेवण्यात आल्यानं नाराजीचे सूर उमटत आहेत. या निर्णयामुळे येत्या काळात नगर परिषदेमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. नगरसेवकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या निवडीबाबत संभ्रम व प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. दरम्यान आज झालेल्या स्थायी समिती व सभापती निवडीच्या वेळी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नगरसेविका सभागृहात उपस्थित होते. मात्र यावेळी पत्रकारांनी सभागृहात प्रवेश करण्याची विनंती केली असता नगराध्यक्ष यांनी पत्रकारांना आज प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे उपस्थित पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पत्रकारांना लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक मानले जात असताना त्यांना निवड प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्यानं पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येत्या काळात पत्रकारांना नगर परिषदेच्या कामकाजात प्रवेश दिला जाणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल, दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या प्रतिनिधींनी परवानगीबाबत विचारले असता आम्ही प्रेस नोट देऊ असं नगराध्यक्ष यांनी सांगितलं आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकारांना मेसेजद्वारे विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बारामती नगरपालिकेतील नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिका प्रशासन पत्रकारांना टाळत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एका पत्रकार बांधवांना थेट प्रक्षेपण करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याबाबत निवेदन सादर केलं. मात्र या निवेदनावर अद्याप कोणतंही अधिकृत उत्तर किंवा भूमिका नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाहीये. एकंदरीत स्थायी समिती निवड, काही नगरसेवकांना डावलणे आणि पत्रकारांवरील प्रवेश बंदी या सर्व मुद्द्यांमुळे बारामती नगर परिषदेमधील प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून याचे पडसाद येत्या काळात राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे. सभापती व समिती सदस्य निवड अशी: सार्वजनिक बांधकाम समिती, धुमाळ अमर बाळासाहेब सभापती, तांबे दर्शना विक्रांत, सस्ते सुनील दादासाहेब, शेळके भारती विश्वास, माने प्रवीण दत्तू, पाटील जय नानासो, जाधव अभिजित भानुदास, खारतुडे प्रसाद भगवान, वाघमारे सारिका अमोल, खरात प्रतिभा विजय, यशपाल सुनील पोटे. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती, नाळे श्वेता योगेश उपाध्यक्ष तथा सभापती, मलगुंडे रुपाली नवनाथ, मासाळ किशोर अप्पा, हिंगणे विशाल भानुदास, किरवे मंगल जयप्रकाश, सय्यद अल्ताफ हैदर, चौधर संपदा समित, पारसे गोरख ज्ञानदेव, ढवाण शर्मिला शिवाजीराव, सातव अश्विनी सूरज, यशपाल सुनील पोटे. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती, बल्लाळ नवनाथ सदाशिव सभापती, सातकर वनिता अमोल, बागवान आफरीन फिरोज, शहा राहुल जवाहर, बनकर मनीषा संदीप, चव्हाण पूनम ज्योतिबा, चव्हाण मनीषा समीर, निकाळजे अविनाश हनुमंत, गजाकर सोमनाथ दिगंबर, तांबे अनुप्रिता रामलिंग, आरती मारुती शेंडक गवाळे. नियोजन आणि विकास समिती, काटे देशमुख जयसिंग अशोक सभापती, माने प्रवीण दत्तू, मासाळ किशोर अप्पासाहेब, खारतोडे प्रसाद भगवान, सस्ते सुनील दादासाहेब, जाधव अभिजित भानुदास, पाटील जय नानासो, जगताप मंगल शिवाजीराव, सय्यद अल्ताफ हैदर, सोनवणे राजेंद्र गुलाबराव, आरती मारुती शेंडक गव्हाळे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, चव्हाण मनीषा समीर सभापती, जाधव अभिजित भानुदास, बांदल धनश्री अविनाश, जगताप मंगल शिवाजीराव, सोनवणे राजेंद्र बाबूराव, कांबळे अमोल रामदास, जोजारे गणेश मोहन, संघवी संजय वालचंद, चौधर विष्णू तुळशीराम, मांढरे बिरजू भाऊसाहेब, यशपाल सुनील पोटे. महिला व बालकल्याण समिती, जाधव सविता सुजित सभापती, मलगुंडे रुपाली नवनाथ उपसभापती, बागवान आफरीन फिरोज, चौधर संपदा सुमित, बांदल धनश्री अविनाश, शेळके भारती विश्वास, तांबे दर्शना श्रीकांत, चव्हाण पूनम ज्योतिबा, बागमारे सारिका अमोल, किरवे मंगल जयप्रकाश, आरती मारुती शेंडक गवाळे.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.